नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अंकुश अब्रुक विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे सहर्ष स्वागत आहे। लक्षात घ्या, आज जो आपल्याला विषय चर्चेत आणायचा आहे तो आहे मराठा आरक्षण। सरकारने एक नवीन GR त्या प्रकारचा काढलेला आहे। जरांगे पाटलांचं आरक्षणाचं जे उपोषण आहे हे अत्यंत चर्चेत ठरलेलं आहे। या आगामी उपोषणाच्या माध्यमातून सरकारला एक निर्णय घ्यावा लागला आणि तो निर्णय आज प्रकाशित झालेला आहे, ज्याला आपण GR म्हणतो। ओके, आता त्या नवीन GR वर आपण चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर मराठा समाजाच्या आरक्षणाला कशा प्रकारचा इतिहास होता, त्याचं कॉन्स्टिट्यूशनल डायमेन्शन काय असू शकते यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे। तर दोन्ही मुद्दे आपण चर्चेत आणूया। चला, तर महत्त्वाचा मुद्दा आहे मराठा आरक्षण। लेक्चरमध्ये पहिला मुद्दा असेल आपला की मराठा आरक्षणाला कशा प्रकारचा इतिहास आहे। लक्षात घ्या, मराठा समाजाच्या आरक्षणाची पहिली जी मागणी केलेली आहे ती केलेली आहे अण्णासाहेब पाटलांनी। अण्णासाहेब पाटील हे नाव तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे की अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणाची पहिली मागणी केली आणि माथाडी कामगार होते। हे कोण होते? माथाडी कामगार। त्याचबरोबर ही मागणी 1980 पासून बेसिकली सुरू झाली। ओके, पुढचा मुद्दा, मराठा आरक्षणाच्या समाजामध्ये जागृती करून 22 मार्च 1982 ला मुंबईमध्ये यांचा एक ठराव मांडण्यात आला, उठाव करण्यात आला आणि अशा प्रकारे एक नाव चर्चेत आलं। त्या नावाचं जे आपल्याला विशेषण दिसून येते ते म्हणजे कोण? अण्णासाहेब पाटील। ओके, तर आता हे एक महत्त्वाचं नाव आपल्याला या ठिकाणी दिसून येते। मग आता झालं कसं विद्यार्थी मित्रांनो, ध्यानात ठेवा, अण्णासाहेब पाटलांचा यानंतर मृत्यू झाला आणि त्यामुळे या आरक्षणाचा जो उठाव होता तो थोडासा थंडावला। बाबासाहेब भोसले आपले मुख्यमंत्री होते आणि या संबंधित आरक्षणाच्या मागण्या तीव्र झालेल्या होत्या। ओके, त्यामध्ये अण्णासाहेबांचा मृत्यू झाला आणि आरक्षण थोडेसे थंडावले किंवा मोर्चा थोडासा थंडावला। ओके, आता थोडासा पुढचा भाग पाहूया। झालं काय की 1925 मध्ये खत्री आयोग त्या प्रकारचा इतर मागासवर्गीय आयोगाचा अहवाल म्हणून प्रकाशित झाला। या अहवालामध्ये काय झालं विद्यार्थी मित्रांनो की मराठा समाजामध्ये आरक्षणाची मागणी झाली होती। त्याचबरोबर ओबीसी मध्ये काही इतर घटक होते, ओबीसी मधील इतर जाती होत्या ज्याला पोट जाती म्हणतात, त्या पोट जातींनी सुद्धा आरक्षणाची मागणी केली होती। यामधील पोट जातींच्या आरक्षणाची मागणी मान्य झाली। ध्यानात ठेवा, यामध्ये पोट जातींची मागणी त्या प्रकारची मान्य झाली, परंतु दुसरी जी त्या प्रकारची मागणी होती मराठा समाजाची, ही मागणी मान्य झाली नाही। हा सुद्धा एक त्या प्रकारचा आपल्याला मराठा आरक्षणाचा निगेटिव्ह मुद्दा या ठिकाणी दिसला। ओके, म्हणजे पुढे काय झालं, खत्री आयोग अपयशी त्या प्रकारचा ठरताना दिसतो मराठा आरक्षणामध्ये। त्यानंतर 2004 मध्ये आपण जाऊया। 2004 मध्ये एक नाव आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे, न्यायमूर्ती बापट आयोग। न्यायमूर्ती बापट आयोग मराठा आरक्षणाच्या चर्चेसंबंधी नेमण्यात आला। या आयोगाच्या माध्यमातून न्यायमूर्ती बापट हे मराठा आरक्षणाच्या विरोधात होते आणि बाकी यामधील जे सदस्य होते यामधील काही सदस्य मराठा समाजाच्या आरक्षणाच्या सोबत होते आणि त्यानुसार 3-3 मतं यामध्ये विभागणी झाली। परंतु झालं विद्यार्थी मित्रांनो असं की या आरक्षणाच्या दरम्यान डॉक्टर अनुराधा भोईटे होत्या, ह्या थोड्याशा कारणामुळे म्हणजे त्यांना थोडासा हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम वगैरे आला असं म्हटलं जाते, तर त्यामुळे त्या काय होत्या, गैरहजर राहिल्या आणि गैरहजर राहिल्यामुळे इथे मतदानामध्ये न्यायमूर्ती बापट यांनी त्यांचं मत रद्द ठरवलं। त्यांचं मत रद्द ठरवल्यामुळे जो मराठा आरक्षणाचा मुद्दा होता तो 4 विरोधात गेला आणि 3 सकारात्मक मध्ये गेला आणि त्यामुळे पुन्हा तो एक जो मुद्दा होता हा इथं खच्चीकरणात आपल्याला जाताना दिसतो आणि पुन्हा मराठा आरक्षण हे मागे दिसते आपल्याला होताना। ओके, आता पुढे थोडाशा इतिहासाकडे आणखी जायचं आपल्याला। लक्षात घ्या की नंतरच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज, ओके, त्याच्यानंतर छत्रपती उदयनराजेजी भोसले, हेही मराठा आरक्षणाला त्या प्रकारचं पाठबळ यांचं मिळालं आणि यांचा एक संघ होता मराठा लोकसेवा संघ। या माध्यमातून हा एक प्रचार की मराठा आरक्षण मिळावा इथून सुरू झाला। ओके, म्हणजे कुठेतरी पुन्हा आरक्षणाला एक तडजोड आली आणि एक मोर्चे सुरू झाले मराठा आरक्षणाच्या संबंधित बांधणीचे। पुढे आपण आलो तर मराठा समाजाचे आरक्षण मिळावे, किती टक्के मिळावे, 25% स्वातंत्र्य आरक्षण मिळावे अशी मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली। त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यावेळेला आपल्याला मुख्यमंत्री असताना दिसतात आणि पृथ्वीराज चव्हाणांनी
25/6/2014 मराठा समाजाला 16% आरक्षण दिले व मुस्लिमांना 4% आरक्षण घोषित केले। आता मुद्दा काय येतो विद्यार्थी मित्रांनो, आरक्षण। पहिले आपण इतिहास समजून घेऊ, त्याच्यानंतर आरक्षणाचा कसा मुद्दा असतो हा समजून घेऊ। ओके, दिलेल्या आरक्षणाच्या दरम्यान ते आरक्षण न्यायालयात त्या प्रकारचं जाते किंवा कोणी याचिका दाखल केल्यानंतर त्याबद्दल न्यायालयात याचिका दाखल होते। ती याचिका न्यायालयामध्ये दाखल होऊन जर विरोधात निर्णय आला तर आरक्षण रद्द होते। सेम त्या प्रकारच्या घटना आपल्याला घडताना दिसून येतात। मराठा आरक्षणासंबंधित 2014 मध्ये अशा प्रकारचं आरक्षण दिल्या गेलेलं होतं, परंतु काही कारणास्तव न्यायालयामध्ये हा मुद्दा गेला आणि पुन्हा ते जे न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती, मी त्यांचं नाव इथे सांगत आहे, केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली आणि त्यानंतर या आरक्षणामध्ये आपल्याला मुंबई हायकोर्ट मुंबई येथे गेल्यानंतर 2014लाच ह्या आरक्षणाचा मुद्दा आपल्याला रद्द होताना दिसतो। आता पुन्हा आरक्षण पारित करणे, रद्द करणे, पारित करणे, रद्द करणे असे मुद्दे आपल्याला वारंवार दिसत आहे, कारण की संविधानामध्ये आपल्याला केलेला कायदा त्याचं घटनात्मकता तपासण्याचा अधिकार कोणाला दिसून येतो? सर्वोच्च न्यायालयाला, उच्च न्यायालयाला। आणि त्या अनुषंगाने याची घटनात्मकता तपासून सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण काय ठरवले? रद्द ठरवले। ओके, आता मी पुढे थोडासा जाणार, या संबंधित आपल्याला बोलायचं आहे। पहा की पुढे काय झालेलं आहे, जस्ट मिनिट। हा, या ठिकाणी पहा आपल्याला काय दिसते, पुढचा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपला आहे। आता या ठिकाणी पुढे जाताना 2016 मध्ये आपल्याला एक कोपर्डी हत्याकांड होताना दिसतो। कोपर्डी हत्याकांड झाला होता आणि त्यामुळे मराठा समाजाच्या मोर्चाला पुनर्बांधणी त्या प्रकारची आली, म्हणजे त्या कोपर्डी प्रकरणापासून पुन्हा मराठा संघ एकत्रित झाला। एकत्रित झाल्यानंतर एक मराठा लाख मराठा ही घोषणा सुरू झाली आणि मोठ्या प्रमाणात मराठा संघ एकत्रित येणे पुन्हा सुरू लागले। आणि याच 2016 मध्ये एक घोषणा फार गाजली, ती म्हणजे काय? एक मराठा लाख मराठा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो साधारणतः मराठा आरक्षणाची मागणी जोरात त्या प्रकारची पकडली, जोरात आरक्षणाची मागणी सुरू झाली आणि फडणवीस सरकारने गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार, तुम्हाला जे ध्यानात ठेवायचं आहे ते आयोगाचं नाव ध्यानात ठेवायचं आहे, कोणता आयोग? गायकवाड आयोग नेमण्यात आला होता। आणि या आयोगाच्या नुसार आपण जर पाहिलं तर 2018ला फडणवीस सरकारने 15% मराठा समाजाला 13% आरक्षण काय केले? बहाल केले। हा आपला 2018चा मुद्दा होता। या संबंधित आपल्याला 102व्या घटनादुरुस्तीच्या संबंधित हा एकंदरीत मुद्दा दिसून येतो। ओके, म्हणजे 2018 मध्ये आरक्षण काय झाले? बहाल झाले। ओके, चला पुढे वळूया। थोडंसं जर आपण यामधील मुद्दे पाहिले तर आता आरक्षण सरकारचं देणं कार्य असते आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये जर असा प्रकारचा मुद्दा गेला तर तो पुन्हा चर्चेत येईल आणि चर्चेत आल्यानंतर तो मुद्दा पुन्हा त्या प्रकारचा टिकणार की नाही हा इथे पाहावा लागतो। मग पुढे काय झालं त्यावरही थोडंसं बोलूया। ओके, पुढे आपल्याला काय होताना दिसते पहा की 2018चीच घटना आहे। 102वी घटनादुरुस्तीनुसार राज्याच्या आरक्षणाचे अधिकार केंद्र सरकारकडून काढण्यात आले। राज्याच्या आरक्षणाचे अधिकार केंद्र सरकारनुसार काढण्यात आले, केंद्र सरकारकडून राज्याचे अधिकार काढले। त्यामुळे आणि जो एक मुद्दा आणखी चर्चेत येतो आपल्याला, 10% ESWचे आरक्षण सुद्धा देण्यात आले। अशा प्रकारे काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी 2% आरक्षण महाराष्ट्रामध्ये होतं। ओके, चला पुढे आलो। त्यानंतर काय झालं, एक याच आरक्षणाच्या संबंधित जे देवेंद्र फडणवीस सरकारनं आरक्षण दिलं होतं त्या आरक्षणाच्या विरोधात एक याचिका दाखल झाली। त्या याचिका दाखल करणाऱ्या होत्या डॉक्टर जयश्री पाटील यांनी ही याचिका दाखल केली आणि यांनी याचिका दाखल केल्यानंतर त्यांचे जे काही पती आहेत डॉक्टर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा या केसमध्ये इन्व्हॉल्व त्या प्रकारचं आपलं दाखवलं इन्व्हॉल्वमेंट। ओके, आता या आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला आणि सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द ठरवले। ओके, इथपर्यंतचा आपल्याला इतिहास दिसून येतो की सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण काय केले? रद्द ठरवले। आता रद्द ठरवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या संबंधित काही कारणे दिली।
तुम्ही राज्यसेवेचे स्टुडंट असाल, UPSCचे स्टुडंट असाल किंवा गट क गट ब चे स्टुडंट असाल तर यावर तुम्हाला काही प्रश्न येऊ शकतात, ते बनू शकतात कॉन्स्टिट्यूशनल याच्यानुसार, घटनेनुसार. तर मुद्दा येतो, आणखी काय मुद्दे येतात त्याच्यावर पाहूया की सरकारनं काय कारणे दिली होती, त्याच्यावर थोडंसं आपल्याला डिस्कस करायचं आहे. आपला इथे मुद्दा जो आहे हा राज्यघटनेच्या संबंधित कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात यावरचा आहे. ओके, तर हा तुम्ही बेसिकली समजून घ्याल. सरकारने काय म्हटलं, सरकारने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं, गायकवाड समितीचा अहवाल फेटाळला. म्हणजे मुद्दा काय होतो तुमच्यात की देवेंद्र फडणवीसांनी जी समिती नेमली होती तिचं नाव काय होतं, गायकवाड समिती. ओके, मराठा समाज मागास असल्याचे नाकारले. ध्यानात ठेवा, शैक्षणिक दृष्ट्या मागास, सामाजिक दृष्ट्या मागास अशा प्रकारचा जो मागासपणा आरक्षणासाठी लागतो तो त्या प्रकारचा मराठा समाजामध्ये नाही आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. त्यामुळे मराठा आरक्षण लागू करणे गरजेचे नाही असं सुद्धा म्हटलं. 9 सप्टेंबर 1920 पर्यंत वैद्यकीय प्रवेश 2020 पर्यंत मान्य केला, त्यानंतरचा आपल्याला दिसत नाही. आरक्षणाच्या अंतर्गत झालेला प्रवेश भरती रद्द नाही हे त्यावेळेससाठी दिलं होतं. एक आणखी खटला त्या प्रकारचा दिसतो आपल्याला, इंदिरा साहनी केस पुनर्विचाराची मागणी केली. आपल्याला OBC आयोग दिसतो, OBC आयोगाच्या माध्यमात एक आपल्याला महत्वाचा खटला दिसतो इंदिरा साहनी, आणि त्या माध्यमातून इथे मागणी झाली. ओके, आणि पुनर्रचना करण्याचा विचार ठरवला. आरक्षणाची सीमा 50% अधिक असू नये हा सुद्धा निर्णय यामध्ये देण्यात आला की आरक्षणाची जी मागणी आहे ही 50% राज्यात असू नये. आज जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये स्वतः महाराष्ट्र सरकारचं आरक्षण जे आहे हे 52% आहे. किती आहे, 52%. सध्या तरी आपण विचार केला तर किती टक्के आरक्षण आहे, तर 52% आरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये. यामध्ये 10% आरक्षण सवर्णांचं आहे, म्हणजे एकूण 62% आरक्षण आपल्याला या ठिकाणी दिसून येते. महाराष्ट्रामध्ये नाही, केंद्राचं 10% दिसतो आणि महाराष्ट्राचं स्वतःचं 52% आरक्षण आपल्याला या ठिकाणी दिसून येते. सरकारचं म्हणणं होतं, सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं होतं 50% पेक्षा हा आकडा जाऊ नये, ऑलरेडी 2% जास्त गेलेलाच आहे. मराठा समाजाचा SEBC चा प्रवर्गात समावेश चुकीचा म्हटला, लक्षात घ्या. त्यामध्ये जे 2% आरक्षणामध्ये करण्यात आलं होतं ते सुद्धा चुकीचं म्हणण्यात आलं. आणि लास्ट जर आपण पाहिलं तर संविधानाची 102वी घटना दुरुस्ती वैध ठरवण्यात आली. अशा प्रकारे महत्वाची काही कारणं देण्यात आली आणि 2018ला आपल्याला हे काय दिसते की मराठा आरक्षण रद्द करण्याच्या तरतुदी या ठिकाणी झाल्या. आता त्यानंतर काही महत्वाचे मोर्चे आपल्याला या ठिकाणी दिसतात. हा मुद्दा ज्वलंत होता, तसाच त्या प्रकारचा होता आणि त्यामुळे वारंवार याच्या मागण्या चालू होत्या आणि हे सर्वांनाच माहित आहे, तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे आणि त्यामुळे आपण यावर डायरेक्ट जाऊया. ओके, चला. तर आता मुद्दा पहा, साधारणतः 16 जून 2021. ओके, यामध्ये जर आपलो तर मराठा क्रांती मूक मोर्चा आंदोलन मोठ्या प्रमाणात झाले. मूक मोर्चे निघाले, एक मराठा लाख मराठा त्या प्रकारचा सुरू झाला. मोठ्या प्रमाणात मागण्या करण्यात आल्या आणि यामध्ये OBC आणि मराठा प्रवर्ग एकत्र सुद्धा आले, हे सुद्धा आपल्याला एक पाहायला भेटलं. हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. ओके, राज्य सरकारने संभाजीराजे यांना चर्चेसाठी सुद्धा बोलावलं होतं आणि त्यानंतर आपल्याला काय दिसते की अंतरवारी सराटी या ठिकाणी आपल्याला जरांगे पाटलांचं उपोषण दिसते आणि मला तरी असं वाटतं की यानंतरची सर्वच गोष्टी तुम्हाला माहीतच असतील. ओके, यानंतर कशा प्रकारचा लाठीचार्ज वगैरे झाला आणि जरांगे पाटीलांनी कशा प्रकारचं आज नेतृत्व केलेलं आहे हे सर्व घडलं आणि आज एक निर्णय आला विद्यार्थी मित्रांनो. या निर्णयामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आरक्षण देताना काही आधीच्या नोंदी ज्या आहेत ह्या सापडलेल्या आहेत, काही नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्याच नोंदीचा म्हणजे आजच्या GR मध्ये जर आपल्याला बोलायचं झालं तर आजच्या GR मध्ये काय आहे, ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदीवाल्या लोकांचे जे काही सगळे सोयरे नातेवाईक असतील त्यांची नोंद जरी आढळली नाही तरी मात्र त्यांना आरक्षण दिलं जाईल. याचाच अर्थ असा आहे जे पितृसत्ताक त्या प्रकारचा समाज असतो त्यामध्ये एकंदरीत नातेवाईक असतीलच, हा मराठा असेल तर तोही मराठाच असेल. या अनुषंगाने यानुसार जर आपण पाहिलं तर त्यानुसार आरक्षणाची घोषणा आज करण्यात आली आणि डायरेक्ट त्या प्रकारचं आरक्षण नाही आहे, तर यामध्ये OBC प्रवर्गामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला मराठ्यांचा. मराठ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर ज्या ज्या मराठी कुणबी असा त्या प्रकारची नोंद तहसीलमध्ये सापडत असेल त्यांचे नातेवाईक सगळे सोयरे पितृसत्ताकमध्ये, एखाद्याचा विवाह झालेला असेल त्याच्याच समाजात
त्याचा पुरावा जर त्यांनी सादर केला असेल की हा आंतरजातीय विवाह, जातीच्या बाहेर विवाह नसेल आणि मराठा विवाह त्याच समाजात झाला असेल, याची जर त्या प्रकारची प्रूफ कॉपी भेटली तर त्यांना सुद्धा आरक्षण भेटू शकते, अशी तरतूद आजच्या GR मध्ये आहे. ओके, यानुसार जर आपण पाहिलं तर ज्यांची तरतूद ऑलरेडी सापडलेली आहे, ज्यांच्या ज्यांच्या त्या प्रकारच्या नोंदींवर मराठा कुणबी लिहिलेलं आहे, त्यांना ते कुणबीमध्ये जातील, त्यांना कुणबींचं सर्टिफिकेट मिळणार. त्याचबरोबर त्यांचे जे रक्ताचे नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा कुणबी सर्टिफिकेट मिळणार. आणि जे नात्यातले असतील, विवाहानुसार नात्यात जुळले असतील, ते जर अशा प्रकारचा विवाह हा जातीतच झालेला आहे अशा प्रकारचं जर एखादं सर्टिफिकेट घोषित करतात किंवा पुरावा घोषित करतात तर त्यांना सुद्धा तशा प्रकारचं आरक्षण देण्यात येईल, असे मुद्दे सरकारनं आजच्या GR मध्ये घोषित केलेले आहेत. चला, आपल्याला फक्त सखोल चर्चा करायची. ओके, पुढे जर मी गेलो तर मला आता महाराष्ट्राच्या आरक्षणाची स्थिती सांगायची आहे की महाराष्ट्राचं आरक्षण कशा प्रकारचं आहे आपण समजून घेऊ. आपल्याला वैचारिक दृष्टिकोनातून जायचं आहे. ओके, पहा, आता महाराष्ट्रामध्ये जर आपण गेलो तर आरक्षणाच्या काही मुद्द्यांवर आपण बोलूया. ओके, आरक्षण सध्या किती आहे पहा. महाराष्ट्रातील प्रवर्गानुसार आरक्षण जर आपण पाहिलं तर आपल्याला काय दिसते, अनुसूचित जाती म्हणजे ज्याला आपण SC म्हणतो, प्रवर्ग म्हणतो. आता SC प्रवर्गाला आरक्षण किती आहे महाराष्ट्रामध्ये, साधारणतः आज 13%. किती टक्के आरक्षण आहे, 13. तर आरक्षण हा एक मुद्दा चर्चेत असल्यामुळे आपल्याला याच्यावर डिस्कस करावं लागेल की सध्या महाराष्ट्रामध्ये SC आरक्षण 13% आहे आणि यामध्ये एकूण जाती जर पाहिल्या आपण तर 59 जागा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. जागा नाही, जाती. ओके, हा. आणि लोकसंख्या जी दिसते ती दिसते 11.81%. हा एक मुद्दा तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे. दुसरं दिसते आपल्याला अनुसूचित जमाती. आता अनुसूचित जमाती म्हणजेच काय, तर शेड्यूल्ड ट्राइब्स दिसतात आपल्याला. आता यांचं जे आरक्षणाचा आकडा आहे हा आहे 7%, 7%. आणि एकंदरीत जर पाहिलं तर याच्यामध्ये 47 जाती आहेत. ओके, आजच्या तारखेमध्ये जर आपण बोललो तर ह्या जाती वाढलेल्या सुद्धा असू शकतात. ओके, कॉमनली मी बोलू शकतो. त्यानंतर पहा, यांची जी संख्या आहे ही 9.35 आपल्याला लोकसंख्या, जनसंख्या दिसून येते. तिसरा मुद्दा, घटकामध्ये चर्चा जर आणली तर यामध्ये काय दिसते की या मराठा समाजाचा संवर्ग हा कुठं जोडण्यात आला, OBC आरक्षणामध्ये, म्हणजे इतर मागासवर्ग. तर मग इतर मागासवर्ग आपल्याला अत्यंत महत्वाचा असेल, त्याचा आयोग महत्वाचा असेल, त्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता त्या प्रकारची असेल. आणि म्हणून इतर मागासवर्ग म्हणजे ज्याला आपण OBC म्हणतो, यांना एकूण आरक्षण जर आपण पकडलं, एकूण आरक्षण मंडल कमिशन नुसार. आता मंडल कमिशन कधी आले होते, मंडल कमिशन आले होते 1990 मध्ये, 1979 मध्ये गठीत झाले. मोरारजी देसाई सरकारनं मंडल कमिशन आयोजित केलं होतं. त्यानुसार मंडल कमिशनचा अहवाल आला 1990 मध्ये आणि मंडल कमिशनने 27% आरक्षणाची मागणी केली होती, जी की मान्य झाली होती. त्यानंतर इंदिरा साहनी खटला दिसतो आपल्याला. सरकारने, सर्वोच्च न्यायालयाने नॉन क्रिमिलियर लागू करण्याचा मुद्दा यामध्ये लागू केला आणि साधारणतः OBCला 27% आरक्षण देण्यात आले. आता हे 27% आरक्षण पूर्ण महाराष्ट्रात कशा प्रकारे डिवाइड झालेले आहे यावर थोडंसं बोलूया. म्हणजे एकदम जर OBCना आपण आरक्षण पाहिलं तर पूर्ण केंद्र सरकारमध्ये इथे आपल्याला 3च आरक्षण दिसतील विद्यार्थी मित्रांनो, ध्यानात ठेवा. एक दिसते SC आरक्षण, एक दिसते ST आरक्षण आणि एक दिसतो OBC आरक्षण. केंद्र सरकारमध्ये 3च आरक्षण आहेत. याची टक्केवारी जर आपण पाहिली तर आपल्याला इथे त्या प्रकारचं आरक्षण जे दिसून राहिलं, साधारणतः SC आरक्षण 13%, ST आरक्षण 7% आणि OBC आरक्षण 27%. ओके, अशा प्रकारचे आरक्षण दिसते. आता महाराष्ट्रामध्ये जर आलो तर महाराष्ट्रामध्ये OBC मधून काही आरक्षण आपल्याला VJ आणि NT मध्ये डिवाइड केलेलं दिसून येते. म्हणजे ऍक्च्युअल OBCना मग आरक्षण किती आहे महाराष्ट्रात, 19%. किती आहे, 19% आणि बाकीचं जे आरक्षण आहे हे VJ आणि NT मध्ये काय करण्यात आलेलं आहे, डिवाइड करण्यात आलेला आहे. तुम्हाला तो मुद्दा कळला पाहिजे. चला मग आता काय मुद्दा समजला आपल्याला, OBCचं आरक्षण 19%, ज्याच्यामध्ये 346 जातीची यादी आपल्याला दिसून येते. पुढे वळतो मी, तुम्हाला जर कळत असेल व्यवस्थित तर. पहा, यानंतर आपल्याला काही जाती आणखी पाहूया. आता ते जे 27% आरक्षण आपण पाहिलं होतं त्यामध्ये काही आरक्षण OBC मधून इतर घटकांमध्ये
डिवाइड करण्यात आलेला आहे त्याची थोडीशी यादी चेक करूया कशा प्रकारचं आहे पहा. विशेष मागास प्रवर्ग ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे SBC, यांना 2% आरक्षण देण्यात आले, ज्याला मराठा समाज यामध्ये संवर्ग होऊ शकत नाही असा सुद्धा निर्णय देण्यात आला होता. आणि याच्यामध्ये साधारणतः 7 जाती आहेत. किती आहेत? 7. 2% आरक्षण. विमुक्त जाती अ, लक्षात घ्या, ज्याला आपण साधारणतः जर पाहिलं तर आपण काय म्हणतो, इथं त्या प्रकारचं आपल्याला अ मध्ये काय दिसते, यांना DTA मध्ये 3% आरक्षण आहेत, 14 जाती आहेत. भटक्या जाती ज्याला आपण NT म्हणतो, NTB आपल्याला दिसून येतो, याच्यामध्ये साधारणतः आपल्याला 2.5% आरक्षण दिसून येते, 37 जाती आहेत. त्यानंतर भटक्या जमाती C, याच्यामध्ये क दिसतो, याच्यामध्ये NTC म्हणतो आपण याला, यांच्यामध्ये आपल्याला साधारणतः लक्षात घ्या हे 3.5 आरक्षण दिसते, यांच्यामध्ये धनगर समाजाचा समावेश आहे. भटक्या जाती ड ज्याला म्हणतो आपण, D म्हणतो, NTD, याच्यामध्ये आपल्याला काय दिसते, तर यामध्ये आपल्याला 2% आरक्षण दिसतो, यामध्ये वंजारी समाज मोठ्या प्रमाणात येतो. आणि आर्थिक दृष्ट्या मागास जे आपले EWS वाले आहेत सवर्णांना, यांना सुद्धा 10% आरक्षण आपल्याला दिसून येते. आणि आणखी एक महत्वाचं बोलायचं राहिलं ते म्हणजे महाराष्ट्र सरकारने, देवेंद्र फडणवीस या सरकारने 1% आरक्षण हे साधारणतः अनाथांना घोषित केलेले आहे. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय करावं लागते, ध्यानात ठेवावं लागते. ध्यानात ठेवा, 1% आरक्षण कोणाला ध्यानात ठेवलंय, तर हे अनाथांना, जे अनाथ आहेत त्याचेही काही कॅटेगरीज वगैरे केलेले आहेत. अनाथ नंबर म्हणजे क्रमांक 1, क्रमांक 2, ज्यांना पालक वगैरे असतात, ज्यांना अजिबातच कोणी पालक नसतात, अशा प्रकारे 1% रिझर्व्ह कोटा त्यांच्यासाठी सुद्धा ठेवून दिलेला आहे. मग एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आरक्षण किती % आहे, तर आता यावर थोडंसं बोलूया. एकंदरीत जर महाराष्ट्राच्या आरक्षणाचा मुद्दा बोलला, ओके, एकंदरीत जर बोललो तर सध्या महाराष्ट्रामध्ये 52% आरक्षण आपल्याला 3 प्रवर्गामध्ये दिसते केंद्रानुसार. एक ST, SC आणि OBC. आणि OBC मध्ये 27 मधून बाकीचं आरक्षण त्या प्रकारचं म्हणजे ते डिवाइड केलेलं आहे ते दिसते. आणि म्हणजे एकंदरीत 52% आरक्षण प्लस 10% आरक्षण आपल्याला केंद्र सरकारचं सवर्ण आरक्षण दिसते, यानुसार 62% आरक्षण आहे टोटल. ओके, आता येतो मुद्दा काय की चर्चा काय आहे, मराठा समाजाच्या मध्ये काही त्या प्रकारचा जो मुद्दा आहे त्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्यात येणार. म्हणजे ते कोणत्या जातीत जातील, कुणबीमध्ये. कुणबी हा प्रवर्ग म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास, OBC. मग आता आपल्याला OBCच्या आयोगाबद्दल थोडीशी चर्चा करावी लागणार. ध्यानात ठेवा, आता OBC आयोग जो असतो ना, या आयोगाबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं, OBC आयोगाबद्दल जर बोलायचं झालं तर OBC आयोग हा घटनात्मक आयोग आहे. हा एक पहिला मुद्दा माझा. कलम जर आपण पाहिलं तर कलम 338B यानुसार एक OBC आहे जो घटनात्मक आयोग आहे, याला घटनात्मक दर्जा त्या प्रकारचा मिळालेला आहे. हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरी गोष्ट, OBC आरक्षणाची सुरुवात कुठून झाली, OBC आयोगाचा म्हणजे OBCसाठी आयोग असावं. पण मुद्दा काय आहे, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक प्रश्न विचारला, म्हणजे कृष्णांबाचार्यांनी एक प्रश्न विचारला की इतर मागास वर्ग म्हणजे काय, हा प्रश्न विचारल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार छान उत्तर दिलं. लक्षात घ्या की 2 आरक्षण तर आपण बोलतच आहोत. एक बोलत आहोत SC आरक्षणावर, एक बोलत आहोत ST आरक्षणावर. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जो या प्रवर्गामधून सोडून तरीही मागास असेल असा वर्ग म्हणजे कोण, तर इतर मागासवर्गीय. आणि त्यानुसार जर आपण पाहिलं तर मग इतर मागासवर्गीयांसाठी तरतूद करण्यात आली. आणि मग आपल्याला काय दिसते की इतर मागासवर्गीय आयोग दिसून येतो आणि त्या आयोगाला घटनात्मक दर्जा आपल्याला कलमानुसार जर गेलो तर मी कलम 338B मध्ये हे आरक्षण दिसते. आणि मला 2 आयोग ध्यानात ठेवायचे आहेत मागासवर्गीय संबंधित. पहिला आयोग आहे काका कालेलकर आयोग, ध्यानात ठेवा. एक आयोग आहे आपला काका कालेलकर आयोग. ओके, आणि एक दुसरा आयोग आहे याच्यामध्ये, हा अत्यंत महत्वाचा आहे, मंडल आयोग. आता मंडल म्हणजे कोणते, तर BP मंडल, हे ध्यानात ठेवा. BP मंडल यांच्या आयोगाची जी सुरुवात आहे ही 1979 मध्ये मोरारजी देसाईंनी केली. त्याचा अहवाल 1990 मध्ये प्रकाशित करण्यात आला. ओके, आणि त्यानुसार PV नरसिंगराव यांच्या काळामध्ये OBC आरक्षण जाहीर करण्यात आलं.
या आरक्षणाला सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने विरोध केला होता आणि त्यानंतर नॉन क्रिमिनलची एक अट टाकून, नॉन क्रिमिनल म्हणजेच काय, याच्यामध्ये ध्यानात ठेवा, उत्पन्नाची अट टाकून सध्या ओबीसी आरक्षणाची उत्पन्नाची अट 8 लाख रुपये आहे. म्हणजे मला काय सांगायचं आहे, ज्या ओबीसी व्यक्तीला 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न धारित असेल तर तो आरक्षणाचा फायदा घेऊ शकणार नाही. यालाच आपण काय म्हणतो, प्रवर्गामध्ये क्रिमिनॅलिटी. ओके, आता हे इथं समजलं पाहिजे आपल्याला की 8 लाखाची, पहिले किती लाखाची होती, 5 लाखाची होती आणि एकदमच सुरुवातीला किती लाखाची होती, 1 लाखाची होती, ज्या वेळेला आरक्षण काय झालं होतं, लागू झालेले होते. तर हे बेसिकली आहे ओबीसी आरक्षणाचा तुम्हाला मुद्दा माहित असणं गरजेचं आहे. ओबीसी आरक्षण कशा प्रकारे लागू झालं, कधीपासून लागू झालं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार मग ओबीसी आरक्षण आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता थोडंसं समजून घ्या, इथे मला काय म्हणायचं आहे, कलम 15 आणि कलम 16 हे दोन आपल्याला आरक्षणाच्या संबंधित महत्वाची कलम दिसून येतात. हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, राजकीय आरक्षणावर थोडंसं बोलूया. हे झालं शैक्षणिक आरक्षण. आता थोडंसं राजकीय आरक्षणामध्ये चला. मग ओबीसी आरक्षण हे आर्थिक बेसिसवर आहे का, हा माझा पहिला प्रश्न. ओबीसी आरक्षण आर्थिक बेसिसवर आहे का, तर हो, थोड्याफार प्रमाणात आपल्याला आर्थिक बेसिस दिसते. ज्याचं उत्पन्न 8 लाखाच्या वरती असेल तो ओबीसी आरक्षण त्या प्रकारचा प्राप्त करू शकत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा दिसतो आणि एससी एसटी प्रवर्गामध्ये अशा प्रकारची तरतूद नाही आहे. चला पुढे जर आलो मी, तर मला आणखी एक मुद्दा काय दिसून येतो की आरक्षणाच्या संबंधित राजकीय आरक्षण काय असते. मग आता राजकीय आरक्षणात जर मी गेलो तर आपल्याला एक भाग दिसतो भारतीय राज्यघटनेमध्ये. तो भाग आहे भाग नंबर 16, कलम 330 ते कलम 342. ओके, हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि यामध्ये आपल्याला काही आरक्षण दिलेली आहेत ज्याला म्हणतात राजकीय आरक्षण. काय म्हणतात, राजकीय आरक्षण. आणि राजकीय आरक्षणामध्ये लोकसभेचं जे आरक्षण दिलेलं आहे की बाबा रे, लोकसभेमध्ये काही जागा राखीव असतील, ह्या आपल्याला कलम 330 मध्ये दिलेल्या आहेत. अँग्लो इंडियन सुद्धा लोकसभेवर राखीव असेल, हे आपल्याला 331 मध्ये दिलेलं आहे. विधानसभेमध्ये जर गेलो तर विधानसभेमध्ये कलम 332 नुसार आपल्याला एससी एसटी आरक्षण त्या प्रकारचं लागू दिसते, राजकीय आरक्षण. आणि कलम 333 नुसार आपल्याला अँग्लो इंडियनचं आरक्षण दिसून येते. पण घटना दुरुस्ती 104 नुसार जर आपण गेलो तर हे अँग्लो इंडियनचे दोन्ही आरक्षण काय करण्यात आले आहेत, रद्द करण्यात आलेले आहेत. आणि राजकीय आरक्षण जे आहे हे एससी आणि एसटी प्रवर्गासाठी आहे, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, ओबीसी साठी राजकीय आरक्षणाचा मुद्दा केंद्रात नाही आहे, हे सुद्धा ध्यानात ठेवायचं आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवर महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाची तरतूद आहे, जी मागच्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने, उच्च न्यायालयाने रद्द ठरवली होती उद्धव ठाकरेजी यांच्या सरकारमध्ये. ओके, तर बेसिकली हा एक आढावा आहे जो आपल्याला आरक्षणाचं रूप महाराष्ट्रामध्ये दिसून येते. कशा प्रकारे ओबीसी आरक्षण आहे, प्रवर्ग आहे, एसटी आरक्षण आहे, त्याचे आयोग कसे आहेत, हे प्रत्येक आयोग आपापल्या कॅटेगरीसाठी कार्य करत असतात आणि त्यानुसार हे सर्व चालते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण जेवढे काही मुद्दे पाहिले, विचार करतो की तुम्हाला ते समजले असतील आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.